सन्मान स्वतंत्र महाराष्ट्र कामगार संघटना महाराष्ट्र राज्यातर्फे समाजरत्न पुरस्कार वितरण सोहळा संपन्न। दिनांक 8 जून 2025 रोजी अदिती अर्बन बँक हॉलमध्ये मानव समाजातील मानव हितासाठी अहोरात्र झटणाऱ्या समाजसेवकांचा समाजरत्न पुरस्कार तथा सन्मान चिन्ह देऊन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शेख सर तथा ज्येष्ठ मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला। समाजरत्न पुरस्कारांमध्ये गौरवण्यात आलेल्या मान्यवरांमध्ये ओम साई फाउंडेशनचे अध्यक्ष जीवन रक्षक विलासभाऊ निंबोळकर निमगाव नांदुरा येथील वृद्धाश्रम संचालक भाऊराव गोविंदराव मुरे महाराज, रुग्णसेवक शालिग्राम पंढरी खंडारे, रुग्णसेवक सुरेश मारुती लाहुडकर, नुकताच बहुमूल्य लोकमत कर्तृत्वान महिलांचा सन्मान अवॉर्ड 2025 प्राप्त सौ ज्योतिताई सुनील दांदळे सहपरिवारातील समाजसेवकांना समाजरत्न पुरस्कार तथा सन्मान चिन्ह देण्यात आला। यावेळी सन्मान स्वतंत्र महाराष्ट्र कामगार संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष शेख युनुस सर, महाराष्ट्र प्रदेश मुख्य मार्गदर्शक मधुकर इंगळे महाराज, महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्ष रंजना राठोड, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष चंदाताई ददगाल, विदर्भ अध्यक्ष डॉक्टर अभिमन्यू वानखडे, विदर्भ महिला अध्यक्ष मंगलाताई गर्दे, विदर्भ महिला उपाध्यक्ष स्नेहल बरानपुरे, जिल्हा अध्यक्ष अनंत गावंडे, नांदुरा तालुका अध्यक्ष कावेरी जाधव, नांदुरा तालुका अध्यक्ष सय्यद नावेद, खामगाव तालुका महिला अध्यक्ष माधुरी तायडे, नांदुरा तालुका अध्यक्ष अनु शारदा कवळे, नांदुरा तालुका उपाध्यक्ष प्रणिता तायडे, संगीता ताटर, अकोला जिल्हा महिला अध्यक्ष तथा सन्मान स्वतंत्र कामगार संघटनाचे सर्वच पदाधिकारी उपस्थित होते। सदर कार्य सूत्रसंचालन मधुकर इंगळे महाराज यांनी तर प्रास्ताविक कावेरी जाधव तर आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची यशस्वी सांगता केली। सदर समाजरत्न पुरस्कार यशस्वीपणे करण्याकरिता संघटनेचे सर्वच पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले। महाराष्ट्र न्यूज 1 साठी मुख्य संपादक इस्माईल शेख, उपसंपादक रंजना राठोड, तालुका नांदुरा, जिल्हा बुलढाणा।